तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे रत्नदुर्ग किल्ला, ज्याला आपण रत्नागिरी किल्ला किंवा भगवती किल्ला पण बोलू शकतो। आणि हा किल्ला रत्नागिरीच्या सिटीपासून अंदाजन 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे। नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। मी सिद्धेश तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तर आत्ता आपण आलो आहोत भगवती मंदिर आणि किल्ला। हा आहे रत्नदुर्ग किल्ला। तर हे आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार, जिथे आपल्याला असे 2 विशाल गज बघायला भेटतात। आतमध्ये प्रवेश केल्यावर फक्त पाठी एकदा नजर फिरवली की असा हा सुंदर नजारा बघायला भेटतो। किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आपल्याला एका साईडला बजरंगबलीचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन होतात। किल्ल्याच्या मध्यभागी भगवती देवीचे सुंदर मंदिर आहे आणि देवीच्या उपस्थितीमुळेच या किल्ल्याला भगवती किल्ला असे देखील बोलले जातात। मंदिराच्या समोरच आपल्याला कान्होजी आंग्रे यांचं स्मारक सुद्धा बघायला भेटतं। तर चला, आता मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत मंदिराच्या आत घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला घर बसल्या देवीचे दर्शन घेता येते। असे देखील मानले जाते की झाशीची राणी लक्ष्मीबाई या रत्नदुर्ग किल्ल्यावर 1857 म्हणजे 1857च्या ऐतिहासिक लढाईच्या आधी भगवती मंदिरात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्या होत्या। सो आता इथे आपलं श्रीदेवी भगवती देवीचे दर्शन तर झाले। आशा करतो की तुम्हाला पण तसेच दर्शन भेटले असणार जसे मला भेटले इकडे। आता थोडासा किल्ला फिरून घेऊया। मागच्या वेळी आलेलो इकडे पण किल्ला फिरायला भेटला नव्हता आणि तेवढा टाईम नव्हता आपल्याकडे। आज आहे टाईम थोडासा, तर थोडासा किल्ला फिरून घेऊया आपण। तर मित्रांनो, 1670 मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहावर मात करून हा किल्ला जिंकला होता आणि त्यानंतर आपले मराठा ॲडमायरल कान्होजी आंग्रे यांच्याकडे या किल्ल्याची जबाबदारी आली आणि मग त्यांनी 1750 आणि ते 1755 मध्ये या किल्ल्याच्या संरक्षणात सुधारणासुद्धा केली। तर किल्ल्यावर येणाऱ्या सर्वांना एक छोटीशी विनंती मी करतो, आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यांना स्वच्छ ठेवा, कारण हेच आपले खरे आणि मौल्यवान खजिने आहेत। या किल्ल्यावर अनेक बुरुज आहेत आणि इथून हा विशाल अरबी समुद्राचा हा सुंदर नजारा दिसतो। ह्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की ह्या ठिकाणी या किल्ल्याचं असण्याचं किती महत्त्व असेल। तर मग आता आपण फिरत होतो किल्ला, मस्त तटबंदीवरून आपण फिरत होतो आणि तिथून हा जो दृश्य मी तुम्हाला दाखवला, समोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी प्रतिमा समोर उभी केलेली आहे आणि मस्तपैकी किल्ल्यासारखं बांधलं आहे तिकडे छोटूसा। हा जो समोर दिसतो हा एवढा एरिया एकदम सुंदर प्रकारे बांधला आहे। थोडंसं आता आपण झूम करून बघूया। तर इथून तटबंदीवरून आपल्याला सगळं इथून दिसतं। समोर लाईट हाऊस आहे तिकडे
खाली मस्त बालेकिल्ला बांधला एक छोटूसा मस्तपैकी. आणि फक्त हा किल्ला इथपर्यंत सीमित नाही आहे. जी तटबंदी मला दिसते आहे ती तिथपासून दिसते. मग हे जे मधला पार्ट आहे आणि समोर तुम्हाला पलीकडे डोंगर दिसतं, त्या डोंगरावर ती तटबंदी दिसते फुल बांधलेली आहे. आणि तिकडे मंदिरसुद्धा दिसतं एक. आणि ही तटबंदी तिथून सगळी वरपर्यंत एकदम कवर केलेली आहे. सो आता आपण हे पूर्ण फिरून आलेलो आहोत. पूर्ण तटबंदीवरून आपण फिरून आलो. आणि खूप खासियत म्हणजे 1, 2, तिन्ही बाजूला समुद्र आणि फक्त हा बाजू दिसते इथे जमीन आहे. खूप सुंदर आहे किल्ला. मस्त वाटलं एकदम. फुल तटबंदीवरून फिरून झालो. आता आपण आलो इकडे लास्ट बुरुज केला आणि आता एक्झिट पॉईंटवर आहोत इकडे आपण. सो हा एक्झिट पॉईंट, तिकडेच गाडी लावली आपण खाली. आणि आता आपण इथून निघणार आहोत गाडी घेऊन. अजून आपल्याला फिरायचं आहे आणि नंतर मुंबईला पण निघायचं आहे. सो लेट्स सी. आधी खाली जातो, गाडीत बसून निघतो आणि परत तुम्हाला भेटतो. मला खूप ताण लागली आहे. मला गाडीत जाऊन आता पाणी प्यायचं आहे. हे मी तुम्हाला दाखवायला विसरलेलो. ॲक्च्युली किल्ल्यात प्रवेश करताच आपल्याला साईडला एक बोर्ड दिसतो. त्यात आपल्याला किल्ल्याची संपूर्ण माहिती वाचायला भेटते. सो आपण आलो गाडीत आणि बसलो आणि मस्त वेगळी गोळा घेतला खायला. इथे समोरच आहे, किल्ल्याच्या समोरच इकडे गोळेवाला आहे. चहा वगैरे सगळं भेटतं. तर मी गोळा घेतला खायला. आई आणि बाबा आहेत तिकडे. आईने पण घेतला आहे गोळा, जे तिकडे बसून खाते. मी आलो कारण बॅटरी कॅमेराची डाऊन झालेली. तर आता चार्जिंग लावला आणि मस्त गोळा खात बसलो आहे. आता अजून एक लोकेशनला आपण जाणार आहोत, जे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये येईल बघायला भेटेल. सो काय लोकेशन आहे ते मी आत्ता नाही सांगणार, ते तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये येऊन बघा. ते पण मस्त लोकेशन आहे. एक मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. तिकडे जाणार आहोत आपण. आई बाबांसोबत आलो तर मंदिर फिरू आता. तर मग हा व्लॉग मी इकडे सेंड करतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. तर परत येऊन भेटून तुम्हाला लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय.